सध्याच्या हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून कमी पाण्यावरील पिके घेण्याचा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिला आहे। यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीस मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी राजा बोडखे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते। या प्रसंगी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की दरवर्षी प्रत्येक विभागाच्या बैठका घेतल्या जात असतात, मात्र त्या फक्त कागदावर घेतल्या जातात, परंतु त्या केवळ बैठका कागदोपत्री न राहता बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं आवश्यक आहे। या बदलत्या हवामानाचे संकट फक्त महाराष्ट्रासमोरच नव्हे तर संपूर्ण जगासमोर उभं ठाकलं आहे। त्यामुळे पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करून शेतीमध्ये बदल स्वीकारणं गरजेचं असल्याचं सांगत आमदार खताळ म्हणाले की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञान, कमी पाण्यामध्ये येणारी पिके आणि पर्यायी शेती पद्धती स्वीकाराव्यात। प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं, बियाणे, खते आणि कृषी औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता नकली बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर आणि खते विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी। मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता। यंदा एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत असून भविष्यामध्ये टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता देखील त्यांनी व्यक्त केली। त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहनही केलं। महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगतानाच त्यांनी शासकीय योजनांची माहिती दिली। महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषी अवजारे वाटप, ट्रॅक्टर वाटप, केंद्र व राज्य शासनाच्या सन्मान योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत। कर्जमाफीची घोषणा लवकरच अंमलात येईल असं सांगतानाच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासू नये यासाठी उत्पन्न वाढीवर भर देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही केले। शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया, ग्रामपंचायत बैठका, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। महाविस्तार ॲप शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी असंही त्यांनी सांगितलंय। परंतु मला मागच्या वर्षी कृषी विभागाने आपण ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं पालन चांगलं केल्यामुळे मागच्या वर्षी काही तेवढी परिस्थिती राहिली नाही। ज्या पद्धतीने वरतून दुधाचा पुरवठा कमी जास्त होत असतो, परंतु त्यावर सुद्धा आल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे त्यामध्ये आता कृषी विभागाचे मला वाटतं प्रत्येक कर्मचारी, अधिकारी त्या ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहेत। त्यामुळे असा प्रकार होणार नाही आणि कृषी विभागाने मला असं वाटतं की त्या कालावधीपुरती तात्पुरता तुम्ही हेल्पलाईन क्रमांक आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे, ज्यामध्ये त्यांना बी बियाण्याच्या संदर्भात असेल किंवा खताच्या बाबतीत असेल कुठली अडचण येणार नाही यासाठी आपण एक कोणतरी राज्यस्तरीय पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, पण आपल्या संगमनेरच्या कार्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा एखादा माणूस तिथं दिला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं। आता जे 26-27 लागणाऱ्या बियाण्याचं आहे त्या बियाण्यामध्ये सुद्धा मागणी जी आहे, मागणीच्या प्रमाणात मला वाटतं उपलब्धता सुद्धा आपल्याला देण्यात बियाण्याची काही विषय राहणार नाही। फक्त युरियाचाच विषय जो बऱ्यापैकी प्रत्येक वेळेस घेतला जातो त्याच्यामध्ये यावर्षी सुद्धा आपण लक्ष द्यावं। ज्याच्यात आता मी स्वतः बघितलं, त्यांनी दिला होता एक स्कॅनर दिला होता, मी त्यांना विचारलं अधिकाऱ्यांना का चालू आहे का, कारण बऱ्याच वेळेस कधी कधी ते स्कॅनर चालू नसतं, परंतु कृषी विभागाने सुरू केलेला स्कॅनर चालू आहे। त्याच्यामध्ये दिसतंय तर ती उपलब्धता फक्त त्याच्या खाली आलेल्या कमेंट्स आपण बघितल्या पाहिजे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये काहीतरी शेतकऱ्यांनी सांगितलं तर त्यात ज्या सुधारणा असतील त्या करून द्या, काही त्याच्यात यादी दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। माझी ही या माध्यमातून हे राहील, कारण कृषी दुकानदार आले होते, त्यांचं म्हणणं होतं का आमच्यावरती गुन्हेगारण कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, परंतु आमच्यावरती होता तर त्या बाबतीत आपण निश्चित त्यांच्या पाठीशी राहू। परंतु त्यांनी सुद्धा इथे ज्यावेळेस खतं बियाणं देताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा काळा बाजार होणार नाही, शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही, शेतकऱ्याची लुटमार होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असं
मला वाटतं या गोष्टी प्राधान्याने आपल्या शेतकरी बांधवांनी लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं. कारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तरी पावसाची शक्यता कमी जास्त आहे. आणि हे आता महाविस्तार या ऍप जे आहे तर या ऍपचं सुद्धा सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या महायुतीचे पदाधिकारी जे आहेत उपस्थित त्यांना सगळ्यांना मी आवाहन करेल की आपण हे महाविस्तार या ऍप जे आहे हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण स्वतः ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी बसल्यानंतर कृषी विभाग असेल सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांना ते डाउनलोड करून आता मला वाटत नाही का असं कोणी ग्रामीण भागातून शेतकरी कोणीच राहिला नाही का ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. फक्त त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे आणि हे पोहोचल्यानंतर निश्चित त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आता त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत आता मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री आपले नंबर राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सारखे आपल्याकडून आढावा घेत असतात आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीने त्यांना हे करत असतो. आता या बाबतीत कृषी विभागाने दरवर्षी प्रत्येक आढाव्याला याच सूचना येत असतात. बियाण्यांच्या बाबतीत औषध कंपन्या हे लिंकिंगचा जो प्रकार आहे याच्यात थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण शेतकऱ्यांचं मेन म्हणणं असते का दुकानदार आम्हाला दुसरी वस्तू घ्यायला आग्रह धरतात त्याच्यामुळे कुठंतरी हे होतं आणि दुकानदारांचं म्हणणं आहे का आम्हाला वरतून कंपन्या सांगतात. तर यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कोणत्याही परिस्थितीत काळाबाजार होणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घ्या आणि उन्हामध्ये जेव्हा सूर्य वाटप होतं तर दुकानदारांना सांगून काही त्याच्यामध्ये टोकन सिस्टीम किंवा काही गोष्टी करता आल्या तर बघा. नाही तर लोक 4-4-5-5 तास त्या दुकानाच्या बाहेर लाईनीत उभे राहतात कारण तो वेळ कमी असतो. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही काळजी घ्यावं असं मला वाटतं. बँकांच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुठे अडचणी येत असेल तर त्या अडचणी कृषी अधिकारी असेल प्रांताधिकारी तहसीलदार किंवा आमच्यापर्यंत आपण कळवल्यास निश्चित आम्ही त्या बँकांना सूचना करू तर कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडवणूक होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे खताची उपलब्धता होती तर मला असं वाटतं की आपल्या गावागावामध्ये जर तुम्ही प्रत्येक तुमचे कृषी अधिकारी सोशल मीडियावर गावातल्या ग्रुपला आहेत ती युरिया असेल बी बियाणं असेल याची उपलब्धता याची 2 दिवस आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सांगत चला. जे नकली बियाणं खतं येत आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे कारवाई करताना आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय दबावला कोणी बळी जाऊ नये अशी माझी आपल्याला राहील. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर सुद्धा आता मॅडमने सांगितलं सुरू झाले आहेत त्यामुळे ते सुरू करा. कृत्रिम टंचाई एक प्रकार हा आपल्या संगमनेरमध्ये जरा जास्त होतो. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणेही संगमनेर.